नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. ही गोष्ट फक्त एका राजाची नाही, ही गोष्ट आहे प्रत्येक माणसाच्या मनात चाललेल्या संघर्षाची. आपण सगळेच आयुष्यात कधीतरी विचारतो ना की मी नेमकं काय शोधतोय? आनंद, यश की पैसा, की फक्त लोकांपेक्षा जास्त मिळवण्याची शर्यत? तर मित्रांनो, आजचा हा प्रवास आहे इच्छा, अहंकार, प्रेम, भोग आणि आत्मबोध यांच्यामधला. हा प्रवास आहे राजा ययातीचा. पण खरं सांगायचं तर हा प्रवास आहे माझा, तुमचा आणि आपल्या सगळ्यांचा, नुसता त्या राजा ययातीचा नाही. आजचा हा व्हिडिओ फक्त ऐकण्यासाठी नाही आहे. हा व्हिडिओ आहे थांबण्यासाठी, स्वतःकडे पाहण्यासाठी आणि स्वतःला प्रश्न विचारण्यासाठी. मित्रांनो, जर तुम्हाला अशा कथा आवडत असतील ज्या केवळ मनोरंजन करत नाहीत तर तुम्हाला आतून हलवतात आणि विचार करायला भाग पाडतात, तुमच्या आयुष्याकडे पाहण्याची दृष्टी बदलतात, तर आत्ताच या चॅनलला सबस्क्राईब करा. कारण इथे आपण फक्त कथा ऐकत नाही, तर इथे आपण ती कथा जगत असतो. तर डोळे मिटा, मन मोकळं ठेवा आणि या दीर्घ, नाट्यमय, अंतर्मुख होणाऱ्या प्रवासाला सुरुवात करा माझ्यासोबत. तर मी सुरू करतोय राजा ययातीची कथा. मित्रांनो, रात्र खरोखरच शांत असते का? की आपणच शांततेत आपले आवाज ऐकू लागतो म्हणून ती आपल्याला जड वाटू लागते? नेमकं काय? चला तर हेच शोधूया या कथेत. ही कथा आहे त्या शांततेत घुमणाऱ्या आवाजांची, राजा ययातीची कथा. पण जसे मी आधी सांगितले, हा राजा तुमच्यापासून दूर नाही. त्याचा राजवाडा सोन्याचा असो की काचेचा, तुमचा जग काचांचा असो की सोन्याचा, पण त्याच्या मनातल्या भावना आणि तुमच्या मनातल्या भावना ह्या एकाच मातीच्या आहेत. तर मित्रांनो, प्रारंभ होतो एका जन्मापासून. राजघराण्यात जन्मलेले मूल जन्मताच आपले नसते. त्याच्या पहिल्या रडण्यापासून त्याच्यावर अपेक्षांचे वस्त्र चढवले जातात. ययातीही त्याला अपवाद नव्हता. लहान असताना लोक त्याच्याकडे पाहायचे, त्याच्या चालण्यावर, बोलण्यावर टिप्पणी करायचे. हा मोठा होईल, राज्य बदलून टाकेल, अशा शब्दात त्याचं कौतुक केलं जायचं. एखाद्या मुलासाठी हे शब्द खेळणी नसतात, ते ओझे देखील बनू शकतात. लहानपणात त्याला एक गोष्ट समजली, विजय म्हणजे अस्तित्व आणि पराभव म्हणजे विस्मृती. त्याला कोणी सांगितले नाही, पण त्याने हे शिकून घेतले. त्याचे प्रशिक्षण तलवारीत, घोडेस्वारीत, रणनीतीत सुरू झाले. पण त्याला कधी शिकवले गेले नाही की स्वतःच्या मनाशी कसे बसायचे. आणि जे शिकवले जात नाही ते नेहमीच उशिरा शिकावे लागते आणि ते फक्त जीवनाकडूनच शिकवले जाते. युवावस्थेत तो विजयी झाला. त्याची सेना बलाढ्य, त्याचे शत्रू भयभीत होत होते. त्याचा दरबार तेजाने झगमगत असे. पण रात्री सगळे निघून गेल्यावर विशाल प्रसादात तो एकटाच उरायचा. त्या शांततेत त्याला स्वतःचा श्वास मोठा वाटायचा. तो अनेकदा विचारायचा की मी एवढं का मिळवतोय, कुठे पोचायचंय मला नेमकं? पण दुसऱ्या दिवशी पुन्हा युद्ध, पुन्हा कारभार, पुन्हा लोक आणि प्रश्न परत सावलीत लपलेला. देवयानी त्याच्या आयुष्यात येते. ती प्रेमासारखी आली नाही, तर ती अधिकारासारखी आली. तिच्या चालण्यात मालकी भाव होता. ती त्याच्याकडे पाहून म्हणायची की तू माझा आहेस ययाती. हे वाक्य त्याला सुरुवातीला खूप गोड वाटले. कोणाला नको असतं ना आपल्यावर कोणाचा तरी इतका दावा. पण हळूहळू त्याला जाणवू लागलं की या वाक्यात माया कमी पण मालकी हक्क जास्त आहे. देवयानी प्रेम करते, खूप तीव्रतेने करते, पण तिच्या प्रेमाला सतत खात्री हवी होती. तिला हवे होते ते संपूर्ण अधिराज्य, ते ययातीच्या वेळेवर, त्याच्या भावनांवर आणि त्याच्या निर्णयांवर सुद्धा. आणि प्रेम जेव्हा मायेला सोडून नियंत्रणात बदलते तेव्हा ते जखम करू लागते. आणि यानंतर त्याच्या आयुष्यात येते शर्मिष्ठा. ती घोषणांनी नाही येत, ती शांतपणे पावले टाकत येते. तिच्या डोळ्यात वेदना असते पण तक्रार नसते. तिचे स्थान दासीचे होते, पण तिची वृत्ती मात्र दासीची नव्हती. जगाने तिच्याकडून खूप काही हिरावले होते, पण तिने स्वतःला हिरावून कधी होऊ दिले नव्हते. ययाती तिच्याशी बोलताना पहिल्यांदाच स्वतःला माणूस म्हणून अनुभवायचा, राजा म्हणून नाही. एका रात्री तो तिला म्हणतो, माझ्या भोवती इतके लोक असतात पण मला एकटं का वाटतं ग?
यावर ती शांत हसते आणि उत्तरते, कारण तू स्वतःपासून खूप दूर गेलायस ययाती. ही सोपी वाक्ये त्याच्या मनात विजेसारखी कोसळतात. तो बाहेरच्या युद्धात जिंकत होता, पण स्वतःपासून खूप लांब निघून गेला होता. जेव्हा देवयानीला सत्य कळते, तिचा राग हा केवळ पतीचा विश्वासघात नव्हता, तो तिच्या अहंकाराचा आघात होता. तिच्या नजरेतून आग निघते. ती वडिलांकडे जाते आणि तिथे उच्चारले जातात ते शब्द की अकाली वार्धक्य. तो क्षण कल्पना करा मित्रांनो. एक तरुण राजा, त्याची एका क्षणात पाठ वाकली जाते, हात थरथरतात आणि डोळे मंदावलेले होऊन जातात. आणि आत आत तिथे अजूनही ती धगधगती इच्छा राहते. तो आरशात स्वतःकडे पाहतो आणि एकच वाक्य म्हणतो की हे मी नाही देवा, हे मी नाही. पण नियती शांतपणे असते. ययाती, हे तूच आहेस. ययाती आपल्या मुलांकडे वळतो आणि म्हणतो की कृपा करा, कुणीतरी मला तरुण पण देईल का? संपूर्ण सभागृहात पसरते ती निशब्द वीज. आणि मग पुढे येतो पुरू. तो म्हणतो, तू राजा आहेस आणि तू चुकलास, पण तू माझे वडील आहेस आणि माझ्या रक्तात तुझंच रक्त आहे. तो तरुण असताना वार्धक्य स्वीकारतो. हा त्याग आहे का, की ही जागरूकता आहे? किंवा कदाचित दोन्ही, किंवा दोन्हीही नाही. बरोबर ना? ययाती पुन्हा तरुण होतो. रेलचेल, नृत्य, रसरशीत जीवन आणि त्याच्या आतमध्ये असणारी त्याची खोल पोकळी. तो म्हणतो, आणखी, मला आणखी हवं. हा शब्द त्याचा पुढे मंत्र बनतो. आणखी भोग हवा, आणखी इच्छा हवी, आणखी सुख हवी आणि माझी आणखी स्तुती करा, असंच ययाती म्हणत राहतो. पण जितका ययातीचा आणखी वाढतो, तितकी आतली त्याची रिक्तता अधिक भयावह बनत जाते. आणि मग एका रात्री तो स्वतःला थांबताना पाहतो. तो म्हणतो, पुरे. त्याचा आवाज यावेळी राजेशाही नसतो, तो प्रामाणिक असतो. तो पुरूला तरुणपण परत देतो आणि स्वतः त्याचं वार्धक्य परत स्वीकारतो. डोळे मिटतो आणि पहिल्यांदाच आत शांतता उरते. त्याला उमजते की वार्धक्य शाप नव्हता, अतृप्ती शाप होता. तो दूर निघून जातो, जगातूनही नाही तर अहंकारातून. आता तुम्ही स्वतःला विचारा की तुमच्या आयुष्यात काय जास्त आहे, भोग की तुमचे प्रश्न? तुम्ही ययाती आहात का, की पुरू, की देवयानी, की ती शांत शर्मिष्ठा? कथा कदाचित शब्दात संपली असेल, पण यातला प्रतिध्वनी अजूनही तुमच्याकडे चालत आहे. मित्रांनो, रात्रीच्या आकाशात ढग हळूच सरकत आहेत. चंद्र कधी दिसतो तर कधी लपतो, जणू तोही या कथेचा साक्षीदार होत आहे आणि कधी कधी लाजून आडोसा घेत आहे. कारण जे घडत आहे ते फक्त राजदरबारात नाही, तर ते मनाच्या आत घडत आहे. आणि मनात जे घडते ते नेहमीच शांत नसते. ययातीच्या आयुष्यात पुन्हा तरुणाई आली आहे. देह मोकळा, रक्तात उष्णता, डोळ्यात चमक. पण यावेळी त्या तरुणाईला एक लय भटकलेले आहे. ती उधार घेतलेली आहे. ती स्वतःची नाही. तिच्या प्रत्येक श्वासामागे पुरूचा त्याग उभा आहे. हे सत्य तो विसरू इच्छितो, पण विसरू शकत नाही. कधी जल्लोषात, नृत्यात, गंधात तो हरवून जातो, पण रात्रीच्या शांततेत तोच प्रश्न त्याला धरून बसतो. या तरुणाईची किंमत काय दिली आहे मी, हा त्याचा प्रश्न पडलेला असतो. राजवाड्यात उत्सव सुरू आहेत. वाद्यांचे नाद, नर्तकींची पावले आणि सुवासिक धुपाचा दरवळ सर्वत्र असतो. सुवर्णपात्रात मद्य वाहत असते. लोक सांगतात, राजा पुन्हा तरुण झाला आहे म्हणून जल्लोष सुरू आहे. पण कोणीही विचारत नाही की राजा पुन्हा शांत झाला आहे का? कारण लोकांना फक्त बाह्य दृश्य दिसते, आतले वादळ मात्र त्या फक्त राजालाच माहीत असते. देवयानी त्याच्याकडे पाहते. तिच्या मनात द्वंद्व आहे. ती जखमी आहे, रागावलेली आहे, पण तिला अजूनही ययातीवर प्रेम आहे. ती स्वतःलाच विचारते, मी त्याला शिक्षा हवी म्हणून शाप मागितला का, की मला फक्त माझा अहंकार पुसायचा होता? ययाती समोर येताना ती कठोर राहण्याचा प्रयत्न करते, पण तिच्या आवाजात एक न बोललेली थकावट दिसते. ती म्हणते, तू मिळवलेलं सुख खरोखर तुझं आहे का ययाती? तो उत्तरच देत नाही, कारण त्याच्याकडे उत्तर देखील नाही ना. आता येते शर्मिष्ठा. शर्मिष्ठाही त्या राजवाड्यात आहे, पण तिचं मन कुठेतरी अडकलेलं देखील नाही.
ती न बोलली तरी खूप काही बोलून जाते. तिच्या आसपास शांततेची वलये असतात. ययाती तिच्याशी बोलायला जातो. त्याला वाटते तिच्या डोळ्यात कदाचित त्याच्या प्रश्नांचे उत्तर मिळेल. तो विचारतो, शर्मिष्ठा, मी चुकीचा आहे का ग? यावर शर्मिष्ठा दीर्घ श्वास घेते आणि म्हणते, तू पण माणूसच आहेस आणि माणूस असणे हे चुकीचं नाही, पण चुकल्यानंतर काय शिकतोस हे जास्त महत्वाचं आहे बघ ययाती. ययाती तिच्याकडे पाहतच राहतो. पहिल्यांदाच त्याच्या नजरेत अहंकार नसतो, तो फक्त एका लहान मुलासारखी शंका घेऊन येतो. तो विचारतो, आनंद म्हणजे नक्की काय ग? आणि शर्मिष्ठा शांतपणे म्हणते, आनंद म्हणजे आतलं स्थैर्य, जे बाहेर कुठेच मिळत नाही. आणि त्याच्या मनात या शब्दांनी काहीतरी हलतं, पण भोगांची झंकार पुन्हा त्याला खेचून नेत असते. तो स्वतःला पटवतो की मी आता भोगेन, नंतर विचार करेन. किती साधं वाक्य ना, पण कितीतरी लोकांचं आयुष्य याच वाक्याने घसरतं. एक दिवस ययाती शिकारीसाठी निघतो. जंगल विस्तीर्ण आहे. उंच वृक्ष, सळसळणारी पाने, दूरवर फक्त पक्ष्यांचे आवाज. तो धावत धावत श्वास जोरात टाकून चालू लागतो. शिकार करत राहतो आणि अचानकच थांबतो. त्याच्यासमोर एक वृद्ध ऋषी बसलेले असतात, डोळे मिटलेले. चेहऱ्यावर त्यांच्या खूप भयान शांतता असते. ययाती विचारतो, महाराज, तुम्ही इथे एकटे? ऋषी हसतात आणि उत्तरतात, इथे एकटं कोणीच नसतं रे, इथे माणूस स्वतःसोबतच असतो. यांच्या उत्तराने ययाती अजूनच अस्वस्थ होतो. त्याला या शांततेची भीती वाटू लागते, कारण शांततेत त्याच्या डोक्यात प्रश्न घुमत राहतात. ययाती जंगलातून परततो, पण त्या भेटीचा ठसा मात्र त्याच्या मनातून जात नाही. दरबारातील जल्लोष आता त्याला जरा कृत्रिमच वाटू लागतो. तो स्वतःला पाहतो, गाण्यांच्या, नृत्यांच्या, स्तुतींच्या आवाजात मात्र तो हरवून घेतलेला असतो. एका रात्री तो एकटाच प्रासादाच्या अंगणात उभा असतो. आकाशाकडे पाहून तो त्याला विचारतो, हे सगळं मी का करतो आहे? आणि अचानक त्याच्यासमोर पुरूचा चेहरा उभा राहतो. तो जणू म्हणतो आहे, माझ्या तरुणाईचा तू काय उपभोग घेत आहेस बाबा? ययातीचे मन चिरून जाते. त्याला आठवते वार्धक्य स्वीकारणारा पुरू आणि थरथरणारे हात, वाकलेले शरीर, पण डोळ्यात मात्र अभिमान. त्याला जाणवते की त्याचा प्रत्येक भोग, प्रत्येक उन्माद पुरूच्या त्यागावर उभा आहे आणि त्या जाणीवेचा भार कुठल्याही शापापेक्षा जड मात्र नाही. ययाती देवयानीकडे जातो. बराच काळानंतर दोघे शांतपणे समोरासमोर बसतात. कोणताही आरोप नाही, वाद नाही, भांडण नाही, फक्त दोन थकलेली माणसं. तो म्हणतो, मी तुला दुखावलं का? देवयानी डोळे मिटते. तिच्या गालावरून हळूच अश्रू उघळतो, पण आवाजात मात्र कोमलता असते. ती उत्तरते, मीही तुला समजून घेतलं नाहीच ना. मी तुला माझ्या अभिमानातून पाहिलं. दोघांच्या मनातले बर्फ वितळू लागतात. जखमा तर आहेतच, पण पहिल्यांदाच त्यांना मलम लागल्यासारखं झालं. ययाती परत आपल्या कक्षेत येतो. आरशात स्वतःकडे पाहतो. यावेळी तो घाबरत नाही. तो म्हणतो, हो, मी चुकलोय. हे वाक्य बोलणं खूप सोपं असतं, पण स्वीकारणं मात्र अत्यंत कठीण. त्याला जाणवतं की खरं युद्ध बाहेरचं नसतंच, खरं युद्ध असतं ते स्वतःशी. त्या रात्री तो झोपू शकत नाही. विचार, आठवणी, इच्छा, अपराधभाव हे सगळे एकत्र येतात. त्याच्या मनात एक वादळ उठतं आणि मग अचानक सगळं शांत होतं. एका खोल शांततेतून एक आवाज येतो की पुरे, आता पुरे. हा शब्द बाहेरून नाही तर आतून येतो आणि तेच खरे परिवर्तन असते. त्याच्या जीवनात पहिल्यांदाच पहाट वेगळी उगवते. सूर्य पूर्वीही उगवत होता, पण आज त्या सूर्याला देखील तो नव्याने भासतो. पक्ष्यांचे आवाजही नवे वाटतात. त्याच्या पावलांत आता उतावळेपणा नसतो, एक स्थिरता असते. तो सिंहासनाकडे पाहतो आणि म्हणतो, हे माझे आहे, पण मी याचा कैदी नाही. हे वाक्य त्याला स्वतःच्याच ओळखीच्या जवळ नेत असते. तो पुरूला बोलावून घेतो. पुरू वाकलेला, पण डोळ्यात तेज मात्र जसेच्या तसे. ययाती त्याचा हात हातात घेतो आणि म्हणतो, तू माझ्यापेक्षा मोठा आहेस. पुरू हसतो. त्या हसण्यात कुठलाही विजयभाव नाही, फक्त प्रेम आहे. ययाती पुढे म्हणतो, तुझे तरुण पण तुझेच असावे. त्या क्षणी जणू वेळ थांबतो. दोन पिढ्या एकमेकांना आलिंगन देतात.
त्यांचे शब्द कमी असतात, पण त्यांच्या शांततेत संपूर्ण संवाद लिहिला जातो. ययाती आपले वार्धक्य परत स्वीकारतो, पण यावेळेस त्याच्या चेहऱ्यावर वेदना नसते, समाधान असते. त्याच्या पावलांमध्ये थकवा आहे, पण त्या थकव्याच्या पाठीशी अर्थ आहे. तो म्हणतो, जे मी शोधत होतो ते बाहेर नव्हते, ते तर माझ्या आतच होतं रे. आणि ही जाणीव म्हणजेच त्याची खऱ्या अर्थाने तरुणाई होती. तो राजवाड्यापासून दूर निघतो. सिंहासन, दागिने, वैभव सगळं मागे राहतं. त्याच्यासोबत आहे आता फक्त त्याचा स्वतःचा श्वास. जंगलं, डोंगर, नद्या, निसर्ग सगळे त्याला कवेत घेत तो पुढे निघायला लागतो. तो झाडाखाली बसतो, डोळे मिटतो, वारा त्याच्या सुरकुत्यांवरून फिरतो आणि पहिल्यांदाच त्याला वाटते की आज मी शांत आहे. आता तुम्हीही थोडा विराम घ्या. हा प्रवास फक्त ययातीचा नाही, तुमच्या आयुष्यातही काही इच्छा, आशा अशा असतीलच ना, ज्या तुम्हाला सतत धावत ठेवतायत. काही अपराधभाव असतील, काही न पूर्ण झालेली स्वप्न, काही न बोललेले शब्द. या कथेच्या निमित्ताने एकदा स्वतःशी भेटा, कारण तीच खरी कथा आहे, स्वतःला भेटण्याची. वाऱ्याने पानांना हात लावला की ती सळसळतात, पण काही पाने अशी असतात जी आधीच थरथरत असतात. ययातीच्या मनाचीही अगदी अशीच अवस्था आहे. वार्धक्य स्वीकारल्यानंतर त्याच्या देहावर कमजोरी आली असेल, पण मनात पहिल्यांदा स्थैर्य जन्माला आले आहे. अनेक वर्षे धावत राहिलेला हा माणूस आता पहिल्यांदा बसायला शिकत आहे, शांतपणे, स्वतःसोबत. राजवाड्यापासून दूर निघून गेल्यानंतर तो निसर्गाच्या सानिध्यात राहू लागला. पहाटे उठून तो आकाशातील फिकट होत जाणारे तारे पाहायचा. पूर्वेकडून फुलणारी ती केशरी लाली पाहायचा. पायाखालून वाहणारी ओलसर माती त्याला जाणवायची. इतकी वर्ष तो राज्यात, राजदरबारात, सभांमध्ये, रणांगणांमध्ये फिरत होता, पण ही साधी सकाळ त्याने कधीच जगली नव्हती. आता तो स्वतःशीच हळूच म्हणतो की माझ्या आयुष्यातला सर्वात मोठा अपव्यय म्हणजे मी स्वतःला दिलेला वेळ नव्हता. एके दिवशी काही तरुण त्याच्या जवळ येतात. त्यांच्या नजरेत उत्साह, स्वप्नांची चमक, नवीनतेची भूक दिसते. ते त्याला विचारतात, राजे, आम्हाला सांगा, जीवन कसं जगावं? यावर ययाती थोडा शांत राहतो. जुना ययाती असता तर तो कदाचित गर्वाने बोलला असता, विजय, कीर्ती, सामर्थ्य यांना पकडून जीवन जगावं. पण आजचा ययाती मात्र वेगळा आहे. तो म्हणतो की जीवन जिंकण्यासाठी नाही, तर समजण्यासाठी असतं. तरुणांना हे वाक्य कदाचित फार साधं वाटत असेल, पण त्याच्या मागे संपूर्ण आयुष्याचा अनुभव उभा आहे. तो त्यांच्या डोळ्यात पाहत पुढे म्हणतो, मी सगळं मिळवलं आणि माझ्याच आतमध्ये रिकामा राहिलो. आता मी सगळं हरवलंय आणि तिथेच मला माझं खरं अस्तित्व सापडले. त्या तरुणांपैकी एक विचारतो, मग भोग चुकीचा आहे का राजे? ययाती हलका हसतो, नाही, भोग चुकीचा नाही, पण भोगातच जीवन आहे असं समजणं मात्र नक्कीच चुकीचं आहे. रात्र होते. चंद्र आकाशात उंचावर येतो. झाडांच्या सावल्या लांब पसरतात. ययाती एकटाच बसून आहे. त्याच्या डोळ्यांसमोर आठवणींचा पडदा उघडतो. देवयानी, एक जखमी अहंकाराची ज्वाला. दुसरी येते शर्मिष्ठा, शांततेचा गोड दीपक. तिसरा येतो पुरू, जो निस्वार्थ त्यागाची मूर्ती दिसतो. ययाती स्वतःलाच विचारतो, मी यांना काय दिलं? आणि लगेचच दुसरा प्रश्न देखील तिथे जन्मतो, मी त्यांच्याकडून काय घेतलं? त्याला जाणवते की देवयानीला त्याने प्रेम दिलं नाही, तिला समजून घेण्याची संधी दिली नाही. शर्मिष्ठेला त्याने आसरा दिला नाही, पण तिला वेदनेपासून मुक्त देखील केलं नाही. पुरूचा त्याग त्याने स्वीकारला, पण त्याचा अर्थ उशिरा समजला. या जाणीवेने ययातीच्या डोळ्यात पाणी तरळतं, पण ते अश्रू दीनतेचे नाहीत, ते परिपक्वतेचे होते. याची त्याला खंत बिलकुल नव्हती. दूरवरून विहंगम नदीचा आवाज येतो. ती नदीही जणू काही म्हणते की मी वाहते म्हणून जिवंत आहे, आणि जो थांबतो तो सडतो. ययाती नदीकडे पाहून मनात म्हणतो, मी इतकी वर्षे माझ्या इच्छांच्या दलदलीत उभा होतो, माते मी तर वाहनच विसरलो होतो. आता काळ पुढे सरकतो. एक दिवस देवयानी ययाती जवळ येते. ती आता पूर्वीसारखी तीव्र नसते. तिच्या चेहऱ्यावर अनुभवाची सावली आहे.
दोघे बराच वेळ शांत बसून राहतात. मग ती हलक्या आवाजात म्हणते, मी तुझ्यावर रागावले होते, पण अधिक राग मला माझ्यावरच होता, कारण मी मला दुखावणं सोडलं नाही. ययाती तिचा हात हातात घेतो. पहिल्यांदा त्यांच्या नात्याला नाव लागत नाही, पण त्यात सत्य असतं जे कोणत्याही नावापेक्षा मोठं आहे. देवयानी इथून निघून जाते. तिच्या मागे पाहताना ययाती म्हणतो, मी तुला उशिरा का होईना पण समजून घेतलंय. आता शर्मिष्ठा त्याच्या जवळ येते. तिच्या ओठांवर हलकं हसू असते. ती म्हणते, तू आता राजा नाहीयेस. आणि तो शांतपणे मान डोलावतो. हो, मी आता माणूस आहे. शर्मिष्ठेच्या डोळ्यात पाणी दाटतं. ती हळू आवाजात म्हणते, मला याच ययातीवरती प्रेम होतं. या क्षणात कोणतेही संवाद जास्त नाहीत, तरीही हा संवाद संपूर्ण कथा बदलून टाकतो. प्रेम या शब्दाला त्यांनी कधीच मोठ्याने उच्चारलं नाही, पण त्यांच्या शांततेत त्यांचा आवाज मात्र दुमदुमत असतो. पुरुषी ययातीची भेट सर्वात वेगळी असते. पुरू अजूनही वार्धक्यात आहे, पण त्याच्या चेहऱ्यावर नकार नाही की राग नाही. ययाती त्याच्यासमोर नतमस्तक होतो. आवाज थरथरतो. माझ्या चुकांसाठी तू माझ्यासारखा का बनलास पुरू? यावर पुरू म्हणतो, कारण तुझ्या रक्तात माझं रक्त आहे आणि माझ्या रक्तात तुझं. ययाती त्याचे तरुणपण त्याला परत करतो. दोघे एकमेकांना पाहत राहतात. या क्षणी पिता पुत्र या नात्याचा अर्थच बदलून जातो. इथे अधिकार नाही, पण फक्त कृतज्ञता उरते. ययाती वृद्ध झालेला आहे, पण त्याच्या वृद्धत्वात पराभव नाही, अनुभवाचा तेज असतो. तो गावोगावी फिरतो, लोकांशी बोलतो, मुलांना कथा सांगतो, तरुणांना प्रश्न विचारायला शिकवतो. तो म्हणतो, प्रश्न विचारायला शिका. ज्यांना प्रश्नच नसतात तेच जास्त भटकत राहतात. एक मुलगा विचारतो, ययाती, आता तू सुखी आहेस का? तो डोळे मिटतो, दीर्घ श्वास घेतो आणि म्हणतो, हो, मी शांत आहे आणि ते सुखापेक्षा देखील खूप मोठं आहे. आता रात्र पुन्हा गडद होते. तारे पुन्हा डोळे मिचकावतात. वारा पुन्हा कुजबुजतो. ययाती आकाशाकडे पाहतो आणि हळूच म्हणतो, आता मला घाई नाही. मी धावलो खूप. आता चालत चालत मला स्वतःमध्ये विरघळायचं आहे. मित्रांनो, इथे कथा संपत नाही. इथे ययाती मरण पावत नाही. इथे तो जिवंतच राहतो. प्रत्येक त्या माणसात जो स्वतःला प्रश्न विचारायला धसतो. आणि आता तुमच्याकडे कधी स्वतःला शांत बसून विचाराल का की मी नेमकं काय शोधतो आहे? भोग की अर्थ, की फक्त धावण्याची सवय? ययातीची कथा ऐकून हा एकच बदल जरी झाला ना तरी खूप पुरेसा आहे. तुम्ही स्वतःपासून दूर जाऊन नाही तर स्वतः जवळ येऊन झोपलाच म्हणून समजा. पहाट हळूहळू उलगडत आहे. धुक्याची पांघरून हळूच बाजूला होत आहे. दूरवर पक्ष्यांचे चिरेबंदी स्वर ऐकू येत आहेत. ययाती एका टेकाडावर बसलेला आहे. समोर निळसर राखाडी क्षितिज दिसतंय. त्याच्या श्वासात आता धावपळ नाही की एक लय आहे, एक स्थैर्य आहे. जणू जीवनाचा ताल अखेर त्याला मिळाला आहे. कधी काळी जो महालांच्या, सिंहासनांच्या आणि विजयांच्या मधोमध जगत होता, तो आज मातीवर बसून आपला श्वास ऐकतो आहे आणि म्हणतोय की हेच खरे राज्य आहे. मित्रांनो, जीवनाचा अर्थ त्याला नियमांच्या पुस्तकातून सापडला नाही, तो त्याला पडलेल्या जखमांतून मिळाला. आणि आता तो स्वतःच्या जखमा पाहून पळत नाही, उलट त्या जखमांवर हात ठेवून म्हणतो की धन्यवाद, तुम्हीच मला शिकवलंत. इतक्यात त्याच्याकडे काही वृद्ध लोक येतात. त्यांच्या चेहऱ्यावर वर्षांचा अनुभव कोरलेला आहे. ते ययातीसमोर बसतात आणि म्हणतात, आम्ही आयुष्यभर मेहनत केली, संसार उभा केला, मुलांना वाढवलं, पण आज जेव्हा शांत बसायला वेळ मिळालाय तेव्हा आम्हाला समजत नाही की आम्ही नेमकं काय जगलो. ययाती त्यांच्याकडे पाहून म्हणतो, तुम्ही जे जगलात ते महत्त्वाचं होतंच, पण ते तुमचं नव्हतं. आता तुम्ही स्वतःसाठी जगायला शिका. त्यांच्या डोळ्यात अश्रू उभे राहतात. ते दुःखाचे नसतात तर उलगडलेल्या गाठींचे असतात. रात्रीचा काळोख पुन्हा पसरतो. ययातीच्या अंगावर आता वृद्धत्व झाकून बसलेलं आहे, पण त्याच्या नजरेत मात्र विचित्र तेज दिसते. काही तरुण त्याच्या भोवती बसलेले आहेत आणि ते विचारतात की राजे, प्रेम म्हणजे काय हो? यावर तो थोडा हसतो.
नंतर गंभीर होत म्हणतो की प्रेम म्हणजे तुमचं असं कुणीतरी ज्याच्या जवळ असताना तुम्हाला स्वतःसारखं असण्याची परवानगी मिळते. प्रेम मालकी नाही बरं, प्रेम परवानगी आहे. आणि त्यांना हा अर्थ नवीन वाटतो, कारण त्यांनी प्रेम फक्त जिंकण्याच्या भाषेत शिकलेलं असतं. तो त्यांना पुढे सांगतो, मी प्रेम शोधत बाहेर गेलो आणि मीच माझ्या प्रेमाचा शत्रू बनलो, कारण मी स्वतःपासून दूर होत गेलो. जो स्वतःपासून दूर असतो तो कोणालाही जवळ येऊ देऊच शकत नाही. आणि या एका वाक्यात वर्षांची धावपळ विरघळून जाते. काळ वाहत राहतो, ऋतू बदलतात, पानगळ होते, झाडांवरून पानं गळतात आणि जमिनीवर साठतात. ययाती त्या पानांकडे पाहून हसतो आणि म्हणतो, तुम्हाला मरायला भीती नाही का? ह्यावर पानं काही बोलत नाहीत, पण त्यांची शांतता उत्तर देते, आम्ही पडतो म्हणूनच तर नवीन उगवतं. तो स्वतःशी म्हणतो, मी जे गमावलं त्याची मी नेहमीच भीती बाळगली आणि म्हणून जे मिळालं त्याचा खरा आनंद मी कधीच घेतला नाही. त्याला समजतं, जीवनाला पकडून ठेवायचा प्रयत्न म्हणजे मुठीत पाणी धरून ठेवण्यासारखा आहे. जितकं घट्ट धराल तितकं ते निसटून जाणार. एक दिवस त्याच्याजवळ एक आई येते. तिच्या हातात लहान मूल आहे. तिच्या डोळ्यात काळजी आहे. ती म्हणते, माझं मूल मोठं व्हावं, धनवान व्हावं, शक्तिशाली व्हावं, सर्वांवर राज्य करावं. आणि हीच इच्छा ययाती तिच्याकडे पाहतो आणि शांतपणे विचारतो की त्याला आनंदी व्हावं असं नाही वाटत का तुला? यावर ती क्षणभर गप्प होते. तिला समजतं की तिने आजवर हा प्रश्न स्वतःला देखील विचारला नव्हता. तिच्या डोळ्यात टचकन पाणी येतं. ती हलक्या आवाजात म्हणते, हो, मला त्याला आनंदी व्हावं असं पण वाटतं. त्यावर ययाती म्हणतो, मग त्याला प्रेम करायला शिकव, प्रश्न विचारायला शिकव, अपयशाला घाबरू नकोस असं सांग, आणि बाकी सगळं जीवन त्याला शिकवेलच. रात्र आणखी दाट होते. तारे निखाऱ्याप्रमाणे चमकतात. ययाती एकटा बसलेला आहे. बहुतांशी वेळ तो आता शांत असतो. त्याच्या शांततेत देखील संगीत वाजते. तो स्वतःला विचारतो, माझी सर्वात मोठी जिंक कोणती? तर हाच ययाती जो पूर्वी शेकडो युद्धे जिंकला. तो स्वतःलाच म्हणतो, माझी सर्वात मोठी जिंक म्हणजे माझा अहंकार हरला आहे. काही दिवसांनी एक तरुण रागाने भरलेला येतो. डोळ्यात त्याच्या ज्वाला असतात. मला सूड घ्यायचा आहे, माझ्यावर अन्याय झालाय असं म्हणत तो ययातीकडे येतो. ययाती त्याच्याकडे पाहून विचारतो, आणि सूड घेतलास तर तुला शांतता मिळेल? त्यावर तो उत्तरतो की हो, कदाचित हो. ययाती हळू आवाजात म्हणतो, सूड घेतल्यावर तुला वेदना कमी होणार नाहीत, फक्त त्यांची दिशा बदलेल. जखमेला मलम लाव, तलवार नाही. तो तरुण खूप काळ शांत राहतो आणि मग हळूच बसतो. कथा आता हळूहळू एका खोल समजुतीकडे वळते. ययाती आता लोकांसाठी राजा नाही, तो एक चालता बोलता अनुभव आहे. लोक त्याच्याकडे प्रश्न घेऊन येतात आणि उत्तर घेऊन जात नाहीत, ते स्वतःला शोधायला निघून जातात. कारण ययाती उत्तर देत नाही, तो प्रश्न विचारायला भाग पाडतो आणि तेच शिकवतो. तर अशीच एक संध्या होते. रक्तवर्णी आकाश खाली उतरलेले आहे. पक्षी घरट्यांकडे परतत आहेत. ययाती दूरवर पाहतो आणि मनात म्हणतो की मी आता कुठलाही निष्कर्ष शोधत नाही, मी आता प्रवाहात वाहतो आहे. त्याच्या चेहऱ्यावर समाधानाची रेषा आहे. त्याला मरणाची भीती नाही, कारण त्याने आयुष्य जगण्याची भीती सोडून दिली आहे. मित्रांनो, तुम्हीही इथे थोडा वेळ थांबा, श्वास घ्या, स्वतःला विचारा की मी कोणत्या गोष्टीचा पाठलाग करतोय, मला नेमकं काय हवंय, आणि मी फक्त सवयीने तर धावत नाहीये ना? ययातीने जे शिकलं ते एखाद्या ग्रंथातून नाही, तर ते जीवन नावाच्या गुरुकडून मिळालं. आता जीवन तुमच्याकडेही तोच प्रश्न विचारतंय, याला उत्तर मात्र चांगलंच द्या. संध्याकाळचे आकाश रंग बदलत आहे. केशरी, जांभळट, राखाडी आणि मग हळूहळू खोल निळा. जशी संध्याकाळ दिवसापासून रात्रीकडे जाते, तसा ययातीही आपल्या जुन्या ओळखीपासून नव्या जाणीवेच्या अंधुक उजाडाकडे चालत आहे. त्याच्या आयुष्याच्या कड्या एक एक करून जुळत आहेत आणि तो मागे पाहून स्वतःलाच ओळखू लागला आहे. आता तो फार बोलत नाही, पण जेव्हा बोलतो तेव्हा शब्द थेट मनाला भिडतात. एकदा काही बालकं त्याच्या भोवती खेळत होती.
ते हसत पळत पडत आणि पुन्हा उभं राहत होती. त्यांना पाहून ययातीच्या ओठांवर एक शांत हास्य उमटलं. तो मनात म्हणाला, माझं संपूर्ण आयुष्य याच मुलांसारखं होतं. मी पडलोही खूप वेळा, पण फरक एवढाच की मी मान्य करायला उशीर लावला की मी पडलो आहे. त्या मुलांपैकी एक त्याच्याकडे येतो आणि विचारतो, तू इतका शांत का बसलायस रे? यावर ययाती म्हणतो, मी माझ्या आत चालणारा गोंधळ ऐकतोय. मुलगा हसतो आणि विचारतो की तिथे खूप आवाज असतो का रे? यावर ययाती डोळे मिटून म्हणतो, हो, आणि आता पहिल्यांदाच मी त्या आवाजांशी भांडत नाहीये, त्यांच्याशी बोलतोय. रात्र होते, तारे उगवतात. आकाश जणू काही प्रचंड ग्रंथ आहे आणि त्या ताऱ्यांमध्ये असंख्य कथा लिहिल्या आहेत. ययाती त्या आकाशाकडे पाहत बसतो. त्याच्या मनात अचानक अनेक चेहरे उभे राहतात. सैनिक, नागरिक, प्रजा, सेवक, शत्रू, मित्र, देवयानी, शर्मिष्ठा, पुरू, सगळे. त्याला जाणवतं की राजा म्हणून त्याचे आयुष्य लोकांनी भरलेलं होतं आणि माणूस म्हणून त्याचं मन मात्र रिकामं होतं. तो स्वतःशीच संवाद सुरू करतो. ययाती, तू इतके वर्ष काय शोधत होतास? आतून उत्तर येतं, मी शोधत होतो आणि बाकी सर्व सापडत राहिलं. तो हसतो. त्याच्या हास्यात आता कटुता नव्हती, केवळ समज होती. एक दिवस त्याच्याकडे एक वृद्ध स्त्री येते. तिच्या अंगावर फाटकी साडी, चेहऱ्यावर सुरकुत्या, पण नजरेत तेज असते. ती म्हणते, राजे, माझं सगळं गेलं. पती गेला, मुलं दूर गेली, घर गेलं, मी उरले फक्त. यावर ययाती शांतपणे विचारतो, तुला वाटतं तू रिकामी झाली आहेस, बरोबर? ती मान डोलावते. तो तिच्या हातावर हात ठेवून म्हणतो, अगं, सगळं गेलं म्हणून जे उरलं ते कमी नाही. बघ, तू आहेस आणि जिथे मी आहे ही जाणीव आहे, तिथून तर नवं जगणं सुरू होतं. ती बाई रडायलाच लागते. पण ते रडणं दुःखाचं नाही, ते मुक्तीचं आहे. काही अश्रू जीवनात असे असतात जे ओघळले की जखमा धुवून जातात. आता त्याच्याकडे एक तरुण येतो, जो महत्वाकांक्षेने भरलेला असतो. तो म्हणतो, मला जग जिंकायचं आहे. ययाती त्याच्याकडे पाहून हसतो आणि विचारतो, आणि स्वतःला? तो तरुण थोडा गोंधळतो. स्वतःला म्हणजे? ययाती म्हणतो, जेव्हा तू स्वतःला जिंकशील तेव्हा तुला जग जिंकण्याची गरजच उरणार नाही. आणि ते वाक्य त्याच्या मनात पक्क बसतं, जरी त्या क्षणी त्याला त्याचा पूर्ण अर्थ कळत नसला तरीही. इथे कथेत एक शांत पण खोल वळण येतं. ययाती आपल्या भूतकाळाकडे पाहून पळत नाही, तर त्याला कवेत घेतो. तो आठवणींना नाकारत नाही. तो म्हणतो, हो, मी अहंकारी होतो. हो, मी आसक्त होतो. हो, मी भोगलोय, मी चुकलो. पण तो पुढे जोडतो की पण आज मी हे सगळं मान्य करू शकतो, त्यामुळेच मी आज मोकळा आहे. एक संध्याकाळ, सोनेरी प्रकाशात न्हावून निघालेलं आकाश किनारा. ययाती त्या प्रकाशाकडे पाहून स्वतःशी बोलतो, मी संपूर्ण आयुष्य स्वतःला सिद्ध करत राहिलो. कुणाला? ज्यांना मी सिद्ध करायचो ते बदलत राहिले, मी मात्र थकलो. त्याचा आवाज मनातून येतो, आता स्वतःसाठी जग. आणि तो शांत राहून त्या आवाजाला मान्यताही देतो. देवयानीबद्दलचा त्याचा दृष्टिकोन आता बदललेला आहे. आता तिची आठवण आली तर तो रागावत नाही, तो तिच्या वेदना समजू लागतो. तो म्हणतो, तीही जखमी होती, तिच्या जखमेने माझ्या जखमेवर वार केला आणि मी तिला दोष दिला. शर्मिष्ठेची आठवण आली की त्याच्या डोळ्यात मृदू चमक उठते. तिने मला सोडलं नाही, पण मला स्वतःला सोडवण्याची हिंमत दिली, असे तो मनात म्हणतो. पुरूचे स्मरण आले की त्याच्या डोळ्यात पाणी दाटतं, पण अभिमानाचं. तरीही त्याच्या मनात एक शेवटचा प्रश्न राहिलेला असतो, मी इतकी वर्ष का धावलो? उत्तर हळूहळू उलगडतं, कारण मला शांत बसायला भीती वाटत होती. शांत बसलो की माझ्या आवाजांचा सामना करावा लागला असता. आता मात्र तो घाबरत नाही, तो शांत बसतो. त्याच्याकडे पाहून वाटतं, एका वृद्ध देहात एक तरुण मन बसलेलं आहे. रात्रीचा काळोख आणखी गडद होतो. वारा पानांना हलक्या हाताने कुरवाळतो. दूरवर कुणीतरी विणा छेडत आहे असे भासते. ययाती डोळे मिटतो आणि मनात म्हणतो, हे जीवन माझे संगीत आहे. मी आधी फक्त गोंगाट केलाय, पण आता ताल समजायला लागलाय. आणि मित्रांनो, तुम्हीही इथे क्षणभर थांबा. तुमच्या आयुष्यात काय चालू आहे हे नक्की सांगा. गोंगाट की संगीत, याचं उत्तर शोधा.
तुम्ही इच्छांच्या वादळात अडकलेले आहात का, की तुम्हीही हळूहळू स्थैर्याकडे चालले आहात? मित्रांनो, ययातीची ही कथा फक्त त्याची नाही, ती तुम्हाला स्वतःबद्दल काहीतरी सांगून जाते. काहींना ती प्रश्न देईल तर काहींना उत्तरं आणि काहींना फक्त शांतता. रात्रीचा आकाशमंडल आज काहीसा वेगळा भासतो आहे. तारे जास्त शांत, चंद्र अधिक स्थिर आणि वारा अधिक मृदू. जणू विश्वालाच ठाऊक आहे की ही एका दीर्घ प्रवासाची शेवट होण्याची वेळ आली आहे. पण हा शेवट म्हणजे समाप्ती नाही, हा शेवट म्हणजे रूपांतर होय. ययाती आता वृद्ध आहे, देहाने थकलेला पण मनाने विलक्षण तरुण. त्याच्या चालण्यात काठीची गरज आहे, पण त्याच्या नजरेत मात्र अजूनही तोच लख्ख प्रकाश. तो शांत बसून आहे आणि त्याच्या भोवती लोकांचा गराडाही नाही, तरी तो आता एकटा नाहीये. कारण आता त्याच्या सोबत त्याचे अनुभव आहेत आणि अनुभव माणसाला कधीच एकटे पडू देत नाहीत. आकाशाकडे पाहताना त्याला एक प्रश्न आठवतो जो त्याने कधी काळी स्वतःला विचारला होता, की मी नक्की काय शोधतो आहे. आणि आज त्याच प्रश्नाचं उत्तर त्याच्या ओठांवर सहज येतं की मी स्वतःला शोधत होतो आणि आज मी सापडलो आहे. मित्रांनो, त्याच्या हृदयात कोणत्याही व्यक्तीबद्दल आता राग उरलेला नाही, देवयानीबद्दल कटुताही नाही आणि शर्मिष्ठेबद्दल ओढ आहे पण आसक्ती नाही. पुरूबद्दल अभिमान आहे पण अपराध भाव नाही. तो स्वतःशी प्रामाणिक होऊ शकतो आणि हीच त्याची खरी मुक्ती आहे. एक दिवस तो गावातील लोकांना एकत्र बोलावतो. तो थकलेल्या आवाजात नव्हे तर शांत अधिकाराने बोलतो. तो म्हणतो, मी राजा होतो, पण राजा असताना मी माणूस राहिलो नाही आणि आज मी माणूस आहे आणि म्हणून मी राजापेक्षाही आज जास्त समृद्ध आहे. लोक शांतपणे ऐकतात. तो पुढे म्हणतो, तुमच्या आयुष्यात जे मिळेल ते तुम्ही स्वीकारा, पण जे मिळणार नाही ते आयुष्यभर ओढत घेऊ फिरू नका. जखम असली तर तिला झाकू नका, तिला पहा, तिला समजा, कारण या जखमेतूनच तुम्हाला प्रकाश आत शिरताना दिसेल. एक लहान मुलगी त्याला विचारते, ययाती, तुला कधी भीती वाटते का रे? तो हसतो आणि म्हणतो, हो, अजूनही वाटते, पण आता मी त्या भीतीपासून दूर नाही पळत. मी तिला बसवतो माझ्या जवळ आणि विचारतो की सांग भीती, तुला मला काय शिकवायचं आहे? हा संवाद ऐकून आजूबाजूच्या लोकांच्या चेहऱ्यावर काहीतरी बदलतं. विचार, जागृती आणि शांतता या तीनही गोष्टी एकत्र उरतात. रात्र गडद होत जाते. ययाती आपल्या निवाऱ्यात एकटा बसलेला आहे. चंद्रप्रकाश त्याच्या सुरकुत्यांवर पडतो. प्रत्येक सुरकुती म्हणजे एखाद्या अनुभवाची सहीच. कुठे अहंकार, कुठे प्रेम, कुठे त्याग, तर कुठे वेदना. तो हलक्या आवाजात स्वतःशी म्हणतो की हे शरीर थकू दे, पण मन मात्र थकू देऊ नकोस. त्याच्या मनात स्मृतींची दारे उघडतात. देवयानीचा तीव्र आवाज, शर्मिष्ठेचे शांत डोळे, पुरूचा तो थरथरणारा पण धैर्यवान हात, राजवाड्यातील जल्लोष, अंतर्मनातील वेदना आणि शेवटी मिळालेली ही गहन शांतता. तो खोल श्वास घेतो. वाऱ्याच्या मंद झुळुकीसोबत तो श्वास मिसळतो. त्याला जाणवतं की मी आता कोणताही शर्यतीत उभा नाहीये, मी फक्त एका प्रवाहात आहे. त्याच्या डोळ्यांसमोर एक दृश्य उभं राहतं. समुद्र किनारा, लाटांचा आवाज आणि दूरवर क्षितिजावर एक अस्पष्ट रेखा. तो मनात म्हणतो, जीवन हीच तर लाट आहे ना, ती उठते, फुटते, परत मिसळते. त्याच्या मनात अबोल कृतज्ञता भरून येते. तो जीवनाला म्हणतो की माझ्यावर रागवू नकोस, मी उशिरा शिकलो पण शिकलो. आता काही शब्द उरले आहेत, ते केवळ निरोपाचे नाहीत, ते आशीर्वादाचे. तो स्वतःला संबोधतो, ययाती, तू राजा म्हणून आठवला जाशील की नाही हे माहिती नाही, पण माणूस म्हणून आठवला तर ते आयुष्यभर पुरेसं असं आहे. त्याच्या श्वासात एक सौम्य थकवा आहे. डोळे मिटतात आणि मन जागं आहे याची फक्त जाणीव होते. आकाश शांत असते. तारे साक्षी असतात. वाऱ्यात इतिहासाची पानं हळूच बंद होऊ लागतात. ययाती झोपतो, पराभूत म्हणून नाही तर मुक्त झालेला एक माणूस म्हणून. कथा येथे शब्दांनी संपते, पण तिचा प्रवास इथून खरा सुरू होतो, तो तुमच्या मनात. कारण प्रत्येकाच्या आयुष्यात कुठेतरी एक ययाती असतो.
कधी धावतं, कधी पडतं, कधी रडतं, कधी जिंकतं आणि शेवटी हळू आवाजात म्हणतं, मला स्वतःला जिंकायचं आहे. मित्रांनो, आता प्रश्न तुमच्या समोर आहेत. तुमच्या आतल्या ययातीला तुम्ही ऐकताय का? की तुम्ही अजूनही धावत आहात? की थांबून स्वतःशी भेटायला तयार तर आहात ना? तर मित्रांनो, या प्रश्नाची उत्तरं शोधा. जर या कथेने तुम्हाला एका क्षणासाठी जरी थांबायला भाग पाडलं असेल ना, तर या दीर्घ प्रवासाला अर्थ मिळाला असं मी समजेल. तर मित्रांनो, ही होती ययातीची कथा. पण खरं सांगायचं झालं तर ही कथा इथे संपत नाही. कारण ययाती कुठेतरी दूर नाहीये, तो आपल्यात, तुमच्यात, माझ्यात, आतमध्ये आहे. तो आपल्या इच्छांमध्ये आहे, आपल्या अतृप्तीत आहे, आपल्या धावपळीत आहे आणि कधीकधी आपल्या तो थकव्यातही आहे. आज जर या कथेने तुम्हाला एका क्षणासाठी जरी थांबायला भाग पाडलं असेल ना, तसेच स्वतःला प्रश्न विचारायला लावलं असेल ना, किंवा मनात कुठेतरी शांतता निर्माण केली असेल ना, तर या प्रवासाला अर्थ मिळाला आहे. आता एक छोटंसं आवाहन आहे. जर तुम्हाला अशाच कथा हव्या असतील ज्या केवळ ऐकायला नाही तर अनुभवायला मिळतात, तर या चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मनात काय हललं ते कॉमेंटमध्ये नक्की लिहा. कारण कधीकधी आपलीच भावना दुसऱ्याच्या शब्दातून जेव्हा आपल्यापर्यंत पोहोचते ना, तेव्हा खरी ती आपल्यापर्यंत पोहोचते. तर मित्रांनो, पुन्हा भेटू अशाच एका नव्या कथेसोबत, नव्या प्रवासासोबत. तोपर्यंत एक गोष्ट लक्षात ठेवा, बाहेरचं जग जिंकणारा हा राजा महान असतो, पण स्वतःला जिंकणारा माणूस त्याच्याही पेक्षा महान होऊन मुक्त होत असतो. चला तर भेटूयात पुन्हा नवीन भागात. तोपर्यंत राम राम.